On page 21 of your textbook, we'll go through the structure of the modern periodic table. Structure of the modern periodic table. Modern periodic table contains 7 horizontal rows called the periods 1 to 7. मॉडर्न टेबल जे आहे त्याच्यात 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. हॉरिझॉन्टल रोजला पिरियड्स असं म्हणायचं. 1, 2, 3, 4. Likewise, there are 7 periods in the modern periodic table. ते खाली पण अजून 2 दिसत आहेत, but they are different. ते काय आहेत ते आपण will have a look later. Similarly, the 18 vertical columns in this table are called the groups 1 to 18. त्यात 18 व्हर्टिकल कॉलम्स सुद्धा आहेत. त्या व्हर्टिकल कॉलम्सला ग्रुप्स म्हणायचं. All these are groups. They are numbered from 1 to 18. So there are 18 groups in the modern periodic table. The arrangement of the periods and groups results into formation of boxes. Periods आणि ग्रुप्स जे तयार झालेत त्याची जी अरेंजमेंट आहे त्यावरून एक बॉक्सेस मध्ये चौकोन असलेला चौकटी असलेला एक तक्ता तयार होतो. Atomic numbers are serially indicated the upper part of these boxes. हे बॉक्सेसचा अपर पार्ट जो आहे त्याच्यात ॲटॉमिक नंबर सिरियली इंडिकेट केलेले असतात. ओके, इथं ॲटॉमिक नंबर दाखवला आहे 7. हा ॲटॉमिक नंबर आहे. पुढे हे जे आहे हे सिम्बॉल आहे त्याचा. नायट्रोजन इज द एन इज द सिम्बॉल. नायट्रोजन जे आहे ते नेम आहे त्याचा. दिस इज द ॲटॉमिक मास. सो ॲटॉमिक नंबर, सिम्बॉल, नेम अँड ॲटॉमिक मास हे 4 गोष्टी तिथे दाखवलेल्या असतात. Each box corresponds to the place for one element. एक बॉक्समध्ये एक एलिमेंट प्लेस केलेला असतो. Apart from these 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. हे जे 7 रोज आहेत तिथं पिरियडिक टेबलचा थोडा पार्ट दाखवला आहे मी कट करून. त्याच्या बॉटमला 2 रोज असतात. हे सेपरेट रोज आहेत. These are called lanthanide series and actinide series respectively. त्यातला वरचा जो आहे त्याला लॅन्थेनाइड्स असं म्हणतात. लॅन्थेनम नंतर येणार आहे ते लॅन्थेनाइड्स आणि खाली जे आहेत त्यांना ॲक्टिनाइड्स असं म्हणतात. ॲक्टिनियम नंतर येणार आहेत ते ॲक्टिनाइड्स. सो these ones are lanthanides, these ones are actinides. There are 118 boxes in the periodic table including the through series. या 2 सिरीज धरल्या विचारात घेतल्या तर या पिरियडिक टेबलमध्ये 118 बॉक्सेस आहेत. It means that there are 118 places for elements in the modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मूलद्रव्यांच्या 118 जागा आहेत. Very recently, formation of a few elements was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. अलीकडेच प्रयोगशाळेत काही मूलद्रव्ये तयार केली आणि त्यामुळे आता मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे ते आता पूर्णपणे भरलेलं आहे. म्हणजे त्यात रिकामी जागा वगैरे काही नाही आहे. मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये जशा काही रिकाम्या जागा राहिल्या होत्या, देर इज नथिंग ऑफ दॅट सॉर्ट हिअर. All the 118 elements are now discovered. तर हे सगळी मूलद्रव्ये आहेत त्या सगळ्यांचा शोध लागलेला आहे. The entire periodic table divided into 4 blocks, namely, असं असलं की त्याला नेमली म्हणायचं. नेमली S block, B block, D block and F block. इथे पिरियडिक टेबलमध्ये दाखवलेले आहेत एस ब्लॉक, बी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस आहे इकडे, पी आहे इकडे, डी आहे आणि हा इथे खाली एफ ब्लॉक आहे. हे दिसत नसले तर बघायचं, हे आहेत एस ब्लॉक.
ग्रुप्स 1 आणि 2 मधले एलिमेंट्स जे असतात दे आर नोन ॲज एस ब्लॉक एलिमेंट्स. एलिमेंट्स which lie in group from group 13 to 18 त्यांना P block elements म्हणतात. Elements in group 3 through 12 are known as D block elements. And here we find F block elements. हे lanthanide आणि actinide जे आहेत त्यांना F block elements म्हणायचं, हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मधले S ब्लॉक, 13 to 18 म्हणजे P ब्लॉक, 3 to 12 म्हणजे D ब्लॉक, आणि लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स आहेत त्यांना म्हणायचं F ब्लॉक एलिमेंट्स. ओके. द S ब्लॉक कंटेन्स द ग्रुप्स 1 and 2. आता जे पाहिलं तेच डिस्क्रिप्शन लिहिलं आहे. ग्रुप्स 1 आणि 2 मधले एलिमेंट्स जे असतात ते S ब्लॉकमध्ये असतात. द ग्रुप्स 13 to 18 कॉन्स्टिट्यूट द P ब्लॉक. ग्रुप्स 13 to 18 मधले जे एलिमेंट्स असतात त्यांनी मिळून P ब्लॉक तयार होतो. द ग्रुप्स 3 to 12 constitute the D block, while the lanthanide and actinide series at the bottom form the F block. 3 to 12 ग्रुप्स जे आहेत त्यांनी D ब्लॉक तयार होतो. हे बॉटमला जे असतात लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज त्यातल्या एलिमेंट्सला F ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. द D ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे D ब्लॉक मधली जी एलिमेंट्स असतात त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतात. A zigzag line can be drawn the P block of the periodic table. पिरियॉडिक टेबलचा जो P ब्लॉक आहे त्याच्यात एक झिगझॅग लाईन काढता येते. दाखवली येते बघा, दिसत नसली तर मी दाखवतो. अशी एक झिगझॅग लाईन काढता येते. तर या झिगझॅग लाईन्सच्या आसपास जी एलिमेंट्स असतात ती मेटॅलॉइड्स असतात. म्हणजे हा मेटॅलॉइड आहे, बोरॉन इज अ मेटॅलॉइड. हा मेटॅलॉइड आहे, हा सिलिकॉन मेटॅलॉइड आहे, जर्मेनियम मेटॅलॉइड आहे. म्हणजे अलॉंग दिस जे आहेत याच्या आसपास जे असतात ते सगळे मेटॅलॉइड्स असतात. ते सगळे मेटॅलॉइड्स असतात आणि टू द लेफ्ट ऑफ द झिगझॅग लाईन या बाजूला जे असतात ते मेटल्स असतात आणि या बाजूला जे असतात ते नॉन मेटल्स असतात. क्लिअरली वी कॅन सी मेटल्सची संख्या पिरियॉडिक टेबलमध्ये खूपच जास्ती आहे. नॉन मेटल्स तुलनेने कमी आहेत पुष्कळ. Relatively there are lesser number of non-metals and greater number of metals. The three traditional types of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of this zigzag line. तीन ट्रॅडिशनल एलिमेंट्स म्हणजेच मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स या झिगझॅग लाईनच्या आधारे सांगता येतात. The metalloid elements lie along the border of this zigzag line. झिगझॅग लाईनच्या आसपास जे असतात ती मेटलॉइड्स असतात बॉर्डरवर. All the metals lie on the left side of the zigzag line, while all the non-metals lie on the right side. मेटल्स सगळी असतात ती झिगझॅग लाईनच्या लेफ्टला असतात, नॉन मेटल्स सगळे असतात ती राईटला असतात. That's all about this topic, I guess. There is a trivia for you. Although there is helium on the earth, it was first discovered by observing the sun. पृथ्वीवर सुद्धा हेलियम हे एलिमेंट आढळतं, पण ते पृथ्वीवरचं पहिल्यांदा सापडलं नाही. ते एका सूर्यग्रहणाचा अभ्यास करताना एका माणसाला सापडलं पहिल्यांदा. टोटल सोलर एक्लिप्स 1868 मध्ये. कोणी शोधून काढलं तुम्ही गुगलवरून फाइंड आउट करा आणि कॉमेंटमध्ये लिहा. जो पहिला लिहिल त्याला मर्सिडीज बक्षीस. ओके. थँक्स फॉर युअर टाईम folks. See you in the next video.